ना ग. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. चालता हो इथून. राखी प्लीज सोड ना, परत चल ना ग. अगं काय झालं, एवढ्याशा गोष्टीसाठी कोणी असं करतं का ग? मी दरवेळी तुझं म्हणणं ऐकलंय. मी आणखी हँडल नाही करू राखी शकत. प्लीज शांत हो, सोड ना. अगं काही नाही झालंय मला ग. राखी आत्महत्या प्लीज करायची काय आहे. करते? मेलाय. व्हॉट? ट्रेन मधून पडून मेला? सूर्यमणी? हो, ते वर आहेत. तुम्ही कोण? मी नीला. सूर्यमणी माझे काका आहेत. त्यांची तब्येत खूपच खराब असते. काका काका. नाही, तुम्ही बसा. धन्यवाद इथे आल्याबद्दल. हे माझी पुतणी आहे नीला. अच्छा, ते घरात इतका अंधार काय आणि तुम्ही मला असं लपून छपून का भेटायला बोलवलं? कारण या क्षणी मी कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत. म्हणजे काय? जेव्हापासून काकांना समजलंय की शिलोपूर गावाच्या जवळ त्या रेल्वे ट्रॅकवर एका माणसाचं प्रेत सापडलं, तेव्हापासून ते खूपच घाबरलेले आहेत. हे बघा. हा तर एक कामगार आहे जो या ऍक्सिडेंटमध्ये मारला गेला. रेल्वे पोलिसांच्या ताब्यात त्याचं प्रेत होतं. याच्या मृत्यूमुळे तुम्ही का चिंतेत आहात? तो ऍक्सिडेंट नव्हता. ऍक्सिडेंट नव्हता म्हणजे काय? तो कामगार नव्हता, माझा माणूस होता. तुमचा? मनीष, माझा अंगडिया. अंगडिया? त्या रात्री तो ट्रेन मधून माझे हिरे घेऊन चालला होता. तब्बल 20 करोडचे हिरे जे चोरीला गेले. सर, 20 करोडचे हिरे ट्रेन मधून हा घेऊन चालला होता? हे ऐकून तर आधी माझाही विश्वास नाही बसला. काय म्हणालात सर तुम्ही? अंगडिया? असं समजा जसं एखादा प्रायव्हेट सिक्रेट कुरिअर सर्व्हिस सारखं काहीतरी आहे. हे लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात सामान घेऊन जातात आणि बऱ्याचदा ट्रेन मधून ट्रॅव्हल करतात. सर, ते हवाला केलं जातं तसंच ना? नॉट एक्झॅक्टली पंकज, पण तसंच काहीतरी. हे अंगडिया लोक फक्त डायमंड्स नाही, कॅश, ज्वेलरी, प्रॉपर्टी पेपर्स यांसारख्या गोष्टीही घेऊन जातात ट्रेन मधून, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. राईट. असं वाटतं जसं यांचं ट्रेनमध्ये एखादं सिक्रेट नेटवर्क असावं. तसं तर हे लोक अगदी ऑर्डिनरी लोक आहेत, साधारण असे लोक. पण जेव्हा हे लोक कुरिअर घेऊन जातात तेव्हा आपला वेश बदलून जातात. जसं हा बिझनेसमॅन किंवा कोणी शेतकरी किंवा कामगार, म्हणजे यांना कोणी ओळखणार नाही. जायचंय का? हो, आज रात्रीच्या ट्रेनने सुरतला जायचंय.
तुला माहिती आहे ना काय काय घडतंय आजकाल अंगडियांसोबत? जे काही घडतंय ना ते त्यांच्या चुकीमुळे घडतंय. अरे हे कोणाला कसं कळू शकतं की कोणता अंगडिया कधी कुठे काय सामान घेऊन चाललंय? देवी देवी प्लीज सोडून दे हे सगळं काम. तुला तुला माहिती आहे ना ह्याच्याशिवाय आपण काही नाही करू शकत. आणि जर हे काम सोडलं तर खाणार काय? आणि हे काम आपल्या पूर्वजांपासून सुरू आहे. इतकी वर्ष आपण हेच काम करतोय. माझ्या येणाऱ्या पिढ्या हे काम नाही करणार. मला नकोय असा पैसा ज्यात तुझ्या जीवाला धोका असेल. आता हे काम घेतलंय ना हातात, मग आता हे काम पूर्ण करू दे. आणि तसंही आजवर मला काही झालंय का? काहीही नाही होणार मला. देवी प्रॉमिस कर की हे शेवटचं काम असेल. आता कधीच नाही जाणार. अच्छा प्रॉमिस करतोय. ठीक आहे, आता मी जाऊ, तयार होऊ, मला उशीर होतोय. दररोज ट्रेन्समध्ये 100 ते 200 करोडचं सामान सर कुरिअर होत असतं. आणि हे अंगडिये या गोष्टी इथे तिथे म्हणजे आपल्या कपड्यांमध्ये, बुटांमध्ये आणि पगडीमध्ये अशा ठिकाणी म्हणजे ते आपल्या बॉडीवर लपून घेऊन जातात. काळजी नको करूस. अच्छा, म्हणूनच यांचं नाव पडलंय सर, अंग गडिया. सर 100-200 करोड डेली आणि आपल्याला कळलंय नाही की असा कुठला बिझनेस असतो. त्याला कारण आहे. असं म्हणतात की बिझनेसमध्ये कोणावरही विश्वास ठेवता कामा नये. पण या अंगडियांचा सगळा बिझनेस विश्वासावरच चालतो, पिढ्यानपिढ्या. हे मोठमोठे बिझनेसमॅन आणि हे डायमंड मर्चंट जे आहेत ते ऑनलाईन पेमेंट ऐवजी या अंगडियांची पेमेंट सर्व्हिस जास्त प्रेफर करतात. यात रिस्क खूप आहे, त्याच हिशोबाने यांना पैसे मिळतात. आणि हा अंगडिया कधी, कुठे आणि किती माल घेऊन चाललाय हे त्याला आणि त्याच्या मालकाशिवाय कोणालाही माहीत नसतं. यात्री कृपया ध्यान दीजिए. जनता एक्सप्रेस अपने निर्धारित समय से 5 घंटे देरी से चल रही है. यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है. ये ट्रेन अपने निर्धारित समय से 2 घंटे देरी से चल रही है. पण या मनीषच्या केसमध्ये एका तिसऱ्या व्यक्तीलाही माहित होतं. हो, पण अभिजित, इतकी फुल प्रूफ सिस्टीम असून सुद्धा कोणाला पत्ता कसा लागला नाही की मनीष कामगार बनून चाललाय? हो सर, त्याला माहित होतं की तो 20 करोडचे हिरे घेऊन चाललाय आणि त्याने आधी मनीषकडून ते हिरे मिळवले आणि मग त्याला चालत्या ट्रेन मधून धक्का दिला.
पंचनाम्यासाठी का नाही पाठवली? सीआयडी वाल्यांनी नाही सांगितलंय, ते येतच असते. एका कामगाराचा ऍक्सिडेंट झालाय, हे सीआयडी वाले इतका इंटरेस्ट का घेत आहेत? किती प्रश्न पडतात तुला? सर. कोणी हात तर नाही लावला ना याला? नाही सर. सगळ्यात आधी कोणी पाहिलं याला? या छोटूने पाहिलंय. हो. छोटूने. पंकज जरा सर्च कर. कधी पाहिलंस तू हे प्रेत? आणि त्यावेळी तू इथे काय करत होतास? साहेब, ते मी सकाळी जात होतो आणि तेव्हा मी बघितलं तर. सरकार सांगून सांगून थकलं की उघड्यावर नाही करायचं, आणि तुम्ही आहात की ऐकणारच नाही. काही जबाबदारी आहे की नाही तुमची? नाही नाही साहेब, तिथे पब्लिक टॉयलेट आहे साहेब. जेव्हा तू हे प्रेत पाहिलंस तेव्हा सगळ्यात आधी काय केलंस? साहेब, मी माझ्या भावाला सांगितलं आधी जाऊन तो पोलिसांना सांग, आणि मग तो जाऊन साहेबांना घेऊन आला. डेड बॉडीला आमच्यापैकी कोणी हात नाही लावला. सर, मी फक्त पाकिट काढलं ज्याने ह्याचा पत्ता समजेल. सर, देबी नाव आहे ह्याचं. सर, शर्टच्या आतमध्ये हे मिळालंय. सर, हा तर तो पाकिटमार टाईप वाटतोय. बहुतेक हा आपल्यासोबत काहीतरी लपून घेऊन जात होता, आणि याच्याबद्दल कोणाला तरी पत्ता लागला असेल. त्याने कदाचित ट्रेनमध्ये याच्यावर हल्ला केला, आणि या पाऊचमध्ये जे काही होतं ते त्याने घेतलं आणि बहुतेक चालत्या ट्रेनमध्ये याला फेकून दिलं. सर, इथे काहीतरी आहे. रिपोर्ट नाही केला तर हे कसं कळेल की माझ्या नवऱ्याला कोणी? आता हे सगळं करण्याचा काय फायदा होणार आहे? देबी परत तर येणार नाही ना. यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. पोलिसांमध्ये तक्रार करून काही होणार नाही. मी खरं सांगतोय. नाही नाही, अगदी चुकीचं बोलताय. हात कसे आलात? आणि कोणात तुम्ही? सीआयडी. का नको जायला पोलिसांकडे? हे माहित असू नये की देबीचा खून झालाय. हा, बहुतेक यांना माहिती आहे. हा, म्हणूनच सल्ला देतात यांना पोलिसांकडे नका जाऊ म्हणून. का कोणी पोलिसांच्या भानगडीत पडेल? बरं, तुम्ही आहात तरी कोण, आणि देवीला कसं ओळखतं? ते मी किशनचंद. देबी माझा अंगडिया होता आणि माझे हिरे घेऊन चालला होता. आणि काय किंमत असेल त्या हिऱ्यांची? 25 करोड. सगळे गेले. नाही नाही नाही, सगळे नाही गेले. हे आता आमच्याकडे राहतील केस सॉल्व्ह होईपर्यंत, एव्हिडन्स म्हणून. हिरे तुझेच होते की आणखी कुठून चोरले होतेस? नाही नाही, माझेच होते. एक गोष्ट समजली नाही. इतकं नुकसान झालं तुझं, तरी तुला रिपोर्ट का नोंदवायचा नाही? ते ऍक्च्युली ब्लड डायमंड्स आहेत. ते ब्लड डायमंड्स? हो, बेकायदेशीर हिरे आहेत जे बाहेरच्या देशातून विना लीगल सर्टिफिकेट इंडियामध्ये स्मगल केले जातात. आता समजलं मला का सल्ला देत होतास रिपोर्ट न नोंदवण्याचा. रिपोर्ट नोंदवला तर स्वतः अडकला असता ना. तुझं सत्य सगळ्यांसमोर आलं असतं. ते तर येणारच आहे, कारण डायमंडच्या रॉबरीच्या बरोबरच आता 2 मर्डर केस हे जोडलेले आहे. 2 नाही सर, 3. 2 आठवड्यांपूर्वी अशाच रेल्वे ट्रॅकवर आणखी एका अंगडियाचं प्रेत मिळालं होतं. सूरज नाव होतं त्याचं. या चोरांना लवकरात लवकर थांबवायला हवं.
नाहीतर काय माहित आणखीन किती प्रेत मिळतील रुळांवर. सर, पहिल्यांदा असेल तर ट्रॅजेडी असते, दुसऱ्यांदा असेल तर कोइन्सिडन्स, आणि तिसऱ्यांदा होतं तेव्हा प्लॅनिंग आहे सर. सर, डेफिनेटली या चोरांनी अंगडियांचं सिक्रेट नेटवर्क क्रॅक केलंय. आता आपल्याला या चोरांचं सिक्रेट नेटवर्क क्रॅक करावं लागेल. हा सूरज कोणाचा अंगडिया होता? कोणा आनंदरावचा होता. मनीष, देवी, सूरज, 3 वेगवेगळ्या अंगडियांचे 3 वेगवेगळे शेठ. मनीषचा सूर्यमणी, देवीचा शेठजी किशनचंद आणि सूरजचा आनंदराव. पण एक गोष्ट नक्की आहे की हे तिन्ही शेठजी आपापसात कधी आपल्या अंगडियांचा उल्लेख करणारच नाहीत. प्रश्नच येत नाही सर. जास्तीत जास्त यांच्या फॅमिलीमध्ये एखाद्या माणसाला माहीत असेल या सिक्रेट बद्दल. या सूर्यमणीच्या केसमध्ये त्याच्या भावाला आणि त्याच्या पुतणीला माहीत होतं सर. आणि सर, किशनचंदचा बिझनेसही त्याची फॅमिली सांभाळते. आणि सर, आनंदरावचं सिक्रेट फक्त सूरजला माहिती होतं. आणि सर, ऑब्व्हियसली तिन्ही शेटजींची फॅमिली कोणाला सांगणार नाही. तेच तर. जर या शेटजींनी कोणाला नाही सांगितलं, शेटजींच्या फॅमिलीने कोणाला नाही सांगितलं, तर मग अंगडियांबद्दल इन्फॉर्मेशन दिली कोणी? सर, असू शकते की या अंगडियांनी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं असेल. सर, मी सांगितलं ना तुम्हाला, मला अजिबात आयडिया नव्हती की सूरज अंगडी आहे म्हणून, किंवा असं काही काम करतो. तो तुझा भाऊ होता. तुम्ही एकाच घरात राहता आणि तुला पत्ताच नाही लागला त्याचा. तू विचारलं नाहीस त्याला कधी की इतक्यांदा ट्रेनमध्ये कुठे येत जात असतो? सर, सकाळी कामावर जायचा, रात्री घरी परत यायचा. सर, तो सांगायचा की तो सेल्समन आहे आणि कामासाठी प्रवास करतो. आणि आपल्यासोबत करोडोंचे हिरे घेऊन जात होता आणि तुला पत्ता नाही लागला? नाही, भीती वाटत असेल ना. कुणाला सांगितलं तर हातातून काम निघून जाईल याची. काम तर गेलंच, आणि बिचाराचा जीव आहे. सर, हे तिन्ही अंगडीये जरा जास्तच प्रामाणिक होते सर. त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला आयडियाही नव्हती की त्यांच्या घरात कोणी अंगडी आहे. सर, या देवीच्या बायकोला माहिती होतं, पण तिचा यापैकी कोणाशी काहीही कॉन्टॅक्ट नाहीये. हे तिन्हीच्या तिन्ही शेठ आपापला अंगडियांचा बिझनेस गपचूपपणे करत होते. कोणाला काही माहीतच नव्हतं. तरीही हे सगळं होतंय कसं? काही ना काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. काही ना काही कनेक्शन आहे. एक कनेक्शन आहे सर. काय? ट्रेन. हे तीनही अंगडीये ट्रेनमधून प्रवास करत होते, मुंबई ते गुजरात, आणि याच दरम्यान त्यांचा मर्डर झाला. हो सर, कोणाला तरी माहिती मिळाली असणार की हे लोक कधी आणि कोणत्या ट्रेनने येत जात होते. पण कसं? हे शेठ लोक आपल्या अंगडियासोबत सगळं प्लॅनिंग आपल्या ऑफिसमध्ये करतात सर, बंद केबिनच्या आतमध्ये. तर मग कदाचित या शेठ लोकांच्या केबिन मध्ये कोणीतरी तिसरं आहे, जो यांचं सगळं प्लॅनिंग बघतो, सगळं प्लॅनिंग ऐकतो. So you mean spy cameras? सर, आत्ता जाऊन कॅमेरा चेक करूया. अरे बाबा, तिथे कॅमेरे लागले असतील तर आपण पण त्यात दिसू ना भाऊ. जाऊन नाही बघू शकत, बघणारा अलर्ट होईल. एक काम करूया, पूर्वी हे सूर्यमणी, किशनचंद आणि आनंदराव तिघांना आत्ताच्या आता ब्युरो मध्ये बोलवूया. या तिघांना एक स्पेशल सॉफ्टवेअर विकूया. कामाच्या वेळेस आम्हाला इथे बोलावून ठेवलं, ही काय पद्धत आहे? ज्यांनी हिरे चोरलेत ते बाहेर आमच्या पैशांवर ऐश करतायत आणि आम्ही इथे बसून सडतोय. जरा सांगाल का की आम्हाला इथे का बोलवलंय? आम्हाला तर वाटलं की तुम्ही चोरांना पकडून आमचे हिरे परत मिळवून द्याल, आम्हाला मदत कराल, पण तुम्ही तर उलट आम्हालाच त्रास देताय. तुम्ही प्लीज जरा धीर धरा. सॉरी, तुम्हा सगळ्यांना आमच्यासाठी इथे थांबावं लागलं. हे सगळं काय आहे? कधीपासून आम्ही इथे बसलोय? कोणी काही सांगत का नाहीये? आणि या मॅडम सॉफ्टवेअर विकायच्या गोष्टी करतायत. हे बघा, आम्ही काही विकत नाही आहोत. आमचे ऑफिसर पूर्वी तुम्हा तिघांच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या निमित्ताने संपूर्ण सिस्टीम चेक करेल. पण याची काय गरज आहे? गरज आहे. आम्हाला हे बघायचंय की तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादा सिक्रेट मायक्रोफोन किंवा स्पाय कॅमेरा तर नाही लावलाय, ज्याच्या मदतीने लोक तुमचं बोलणं ऐकत असतील. मग सरळ सरळ चेक करा ना. ही ऍक्टिंग करायची काय गरज आहे?
जर एखादा हिडन कॅमेरा असेल तर त्यात आम्हीही दिसू. ज्याने चोरी केली आहे तो सावध नाही का होणार? अहो कॉमन सेन्स आहे. हो ना सर? समजलं का आता? म्हणून ऑफिसर पूर्वीला ऍक्टिंग करावी लागेल. आणि तुम्हा तिघांनाही. काय करताय तुम्ही? एक्सक्यूज मी सर, जर तुम्ही असे आमच्या डोक्यावर उभे राहणार असाल ना तर आमच्याने काम होणार नाही. प्लीज सायलेन्स. पण आम्हाला कसं कळणार की तुम्ही काम करताय म्हणून? डॉक्टर रिलॅक्स प्लीज. सर तुम्ही प्लीज तिथे जाऊन बसा. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल ना तेव्हा मी तुम्हाला इथे बोलवून घेऊ. प्लीज जा ना सर. पण नव्या सॉफ्टवेअरची गरज काय काका? हो ना भाऊ, नवीन सॉफ्टवेअरची काय गरज आहे? नवं सॉफ्टवेअर आहे, तुमच्याच बिझनेसला याचा खूप फायदा होईल. लेट मी डू इट प्लीज. आता या म्हणतायत फायदा होईल तर करू दे त्यांना. डन. पण हे वापरायचं कसं? आय विल ट्राय टू एक्सप्लेन टू यू. बेसिकली बघा काय असतं, जसं तुमचा कम्प्युटर असतो त्यात जर तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल नाही केलं तर जितकेही फायरवॉल्स आहेत त्यातून कोणीही पेनिट्रेट करून तुमच्या कम्प्युटरमध्ये येऊन सगळ्या फाईल्स मिळवू शकतं. मग आता या फाईल्स तुमच्या इतक्या सिक्युअर्ड फाईल्स आहेत, तुमच्या इतक्या इम्पॉर्टंट फाईल्स आहेत, तुम्हाला त्या सेफली ठेवाव्या लागतील ना. यासाठीच आम्ही जगातलं सगळ्यात बेस्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतोय जेणेकरून तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही. ओके थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय बाय. अच्छा, म्हणजे हे सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे. सर मिळाला. सर मी तिघांच्या कम्प्युटर्सच्या हार्ड डिस्कची कॉपी बनवली हा, आणि तिघात सेम गोष्ट आहे. व्हायरस. सर व्हायरस नाही, रॅट. रॅट म्हणजे उंदीर. या तिन्ही कॉम्प्युटर मध्ये उंदीर कुठून घुसला? सर उंदीर नाही, RAT रॅट, रिमोट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेक्नॉलॉजी, ज्याद्वारे कोणीही कुठेही बसून तुमचं कम्प्युटर ऍक्सेस करू शकतो. वेब कॅमेरा ऑन करून बघू शकतो, मायक्रोफोन ऑन करून ऐकू शकतो. एनिथिंग. कमाल आहे. असं होऊ शकतं? हो सर, होऊ शकतं. सर मी स्वतः डॉक्टर साळुंखेच्या लॅपटॉपवर रॅट इन्स्टॉल केलंय. काय? डॉक्टर साळुंखेच्या? कसं? सर मी त्यांना एक जोक ईमेल केला आणि त्यांनी ईमेल ओपन केलं ना, मला नोटिफिकेशन आलं आणि बस मी रॅट इन्स्टॉल केलं. अच्छा, म्हणजे आपण डॉक्टर साळुंखे यांचा कम्प्युटर ऍक्सेस करू शकतो? येस सर. दाखव दाखव, बघूया तरी. हा फॉरेन्सिक लॅब मध्ये बसून करतो तरी काय? सर हे बघा. सर तोवर मी ते सॅम्पल चेक करून येऊ? हो हो हो. सर डान्स अँड ऑल म्हणजे काही स्पेशल आहे का आज? डान्स डान्स तू पाहिलंस? नाही 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 नाही. एक 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 ऐक ऐक ऐक. तू बघितलंस पण आणखी कोणाला कळता कामा नये.
ऍब्सोल्युटली सर, मी का कोणाला सांगेन? आय मीन चुकून जरी समजलं ना तर लोक मस्करी करतील. अरे हा, हे बघ, विशेष करून अभिजितला अजिबात सांगू नकोस. अरे माझी टेर खेचायला लागेल लगेच. स्वतः तर खेकड्यासारखा चालतो, माझ्या डान्सची थट्टा करेल. नाही सांगणार ना? अहो मी का अभिजितला सांगेन? प्रॉमिस प्रॉमिस. अहो प्रॉमिस सर, डान्स करणं चांगलीच गोष्ट आहे, करायला हो ना, हवं. खरंच. हे बघ, नुसतं त्याचं नाव घेतलं आणि त्याचाच फोन आला. थिंक अबाउट डेव्हिल्स अँड डेव्हिल्स. हॅलो अभिजित सरजी, कसे आहात तुम्ही? अभिजित सर, मी तर ऐकलं की तुम्ही माझं नाव बदलून डेव्हिल ठेवलंय. डेव्हिल? नाही नाही, काय पण काय. हो सर, तसं मी तुमचं नाव बदलून मायकल जॅक्सन ठेवलंय. काय डान्स करता सर तुम्ही? हा, डान्स करतो मी? तुला कसं माहित? तुला कसं माहित? कोणी सांगितलं? अरे साळुंखे, तारिकाकडे डोळे वटारून का बघतोयस तू? हा, आम्हाला कळलंय, सांगाड्याबरोबर डान्स करतोस तू. वेडा झालायस तू. सायकेट्रिस्ट कडे जा आधी. तुझा लॅपटॉप हॅक केलाय आम्ही. लॅपटॉप? लॅपटॉप? साळू, तर अशा तऱ्हेने या तिन्ही अंगडी यांची इन्फॉर्मेशन लीक झाली होती सर. हो, रॅट. पूर्वी या अंगडियांच्या ऑफिसमध्ये रॅट कोणी इन्स्टॉल केलं होतं माहिती काढू शकतेस? सर मी ट्राय केलं होतं. नॉन ट्रेसेबल आयडी आहे. जो कोणी आहे खूप स्मार्ट आहे. गपचूप बसून सगळं बघत होता आणि कोणाला पत्ताही लागला नाही. रॅटचा वापर केला. ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपणही त्याच्या बरोबर उंदीर मांजराचा खेळ खेळूया. तुम्ही प्लीज बसा, मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते. थोडं बरं वाटेल तुम्हाला, ऐका ना. जर दूध प्यायल्यामुळे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तर आणखी काय हो होतं. 50 करोडचे हिरे पाठवायचे गुजरातला आजच्या आज. आणि देवी बद्दल ऐकल्यानंतर कोणीही अंगडिया काम घ्यायला तयार नाहीये. करायचं काय? भाऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. कोणाशी बोलणं झालंय? एक यूपीची पार्टी आहे. आपल्या कामाचे पक्के लोक आहेत. इतक्या सगळ्या चोऱ्या होत आहेत आणि तरीही चोरी तर काय, कोणी त्यांचा हातही नाही पकडू शकत. तुम्ही रिलॅक्स राहा. ते त्यांचा टॉपचा माणूस पाठवतायत. तुम्हाला कोणी भेटायला आलंय? बहुतेक तोच आला असेल. मी त्याला आत घेऊन येतो. हे घ्या. तुम्ही ठेवा ते तिथे खाली. नमस्कार शेठजी. हा आहे तुझा माणूस? हा काम करणार? अहो शेठजी नक्कीच काम करणार. तुम्ही अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये शेठजी. मी खूप मोठा कलाकार आहे. माझा कोणालाही संशय नाही येणार. कलाकार? अहो आता काय सांगू शेठजी, लहानपणी मी खूप नाटकातून कामं केली आहेत. इथे मुंबईत आलो होतो हिरो बनायला, पण नशिबाने साथ दिलीच नाही. हिरो तर नाही बनलो, पण आता हिरोचा बॉडीगार्ड बनलोय. शेठाणीजी, मोठ्या मोठ्या हिरोच्या बॉडीला गार्ड केला आहे मी. पर्सनल सिक्युरिटी मध्ये होतो त्यांच्या मी. त्यानंतर मला अंगडियांबद्दल कळलं. मी पण डिसाइड केलं की मी आता अंगडिया बनणार. कारण या कामात काय आहे की पैसे जास्त मिळतात आणि माझी ऍक्टिंग हे चालू राहते. कोणाला पत्ताच नाही लागत आणि कोणाला माझा संशय सुद्धा येत नाही की कोण आहे बाबा हा म्हातारा माणूस करोडोंचे हिरे घेऊन चाललाय. कोणाला कळणारही नाही शेठाणीजी. हिरे घेऊन जाऊ शकशील आणि कोणी ते घेतले तर? अरे ते घेऊन? अहो म्हणजे सर असा कानपडात मारतो ना की 32 पोटात जाते थेट. हलक्यात घेऊ नका शेठजी. लहानपणी पुरा कराटेचा कोर्स केलाय मी. एक मारली ना नारळाचे 2 तुकडे होतात. 2 तुकडे? भरोसा ठेवा माझ्यावर. विश्वास ठेवण्याशिवाय आणखी करू तरी काय शकतो? तसा माल कितीचा आहे? 50 करोड. 50 करोड? का घाबरलास? खोटं नाही बोलणार शेठजी. भीती तर वाटते, पण जर जोखीम उचलण्याचा मोबदला योग्य मिळाला तर भीती कमी वाटते. 5 लाख लागतील. 5 लाख? हो 5 लाख. ठीक आहे, दिले. अरे तर मग ठीक आहे. असा समजा की तुमचे हिरे पोहोचले गुजरात मध्ये.
या बघा. हो दाखवा. खूप छान आहे ना, एकदम फर्स्ट क्लास. अभिजित पुढच्या स्टेशनला चढणार आहे. सगळे तयार राहा, काही होऊ शकतो. काय झालं? कुठं चालली? खायला आणते. खायला आणायला? कुठून? बाथरूम मधून. काय? बाथरूमला जाते. बाथरूम मधून खायला नको आणूस. जा बाजूला. जा 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 जा. साड्या घ्या, खूपच सुंदर साड्या आहेत, मस्त साड्या आहेत. चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या, गरमागरम चहा घ्या. साहेब चहा घ्या. एक चहा दे भाऊ. हे घ्या. किती झाले रे? 10 रुपये. 10 रुपयाचा चहा? अरे चहा विकतोयस की लुकतोयस रे बाबा? चहा विकतोय साहेब. या गरमागरम समोसे. ए समोसा. हा साहेब. आलो आलो. अहो साहेब, साहेब पैसे ते नंतर त्या बहिणी तुमच्या बाथरूम मध्ये गेल्या. बरं, साहेब. काढून घे. हा हो दाखवा. आरती दाखवू? ही बघा ना.
काय झालं? हॅलो पंकज, बघ काय झालं अभिजित. सगळे तिथेच या पटकन. सर